रावेरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी। रावेर शहरात आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली। सकाळी 9 वाजल्यापासून शहरातील आंबेडकर पुतळ्याजवळ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। विविध समाजघटकांनी एकत्र येत बाबासाहेबांना अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांना उजाळा दिला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वी जयंती उत्सव समिती रावेर यांच्या वतीने सर्व नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी समितीमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बक्षीस वितरण सोहळ्याचाही समावेश होता। कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या महान कार्याचा आढावा घेत त्यांच्या शिकवणीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले। समाजाला योग्य दिशा देणारे, समानता आणि न्यायाची भूमिका मांडणारे बाबासाहेबांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले। भारतासह जगभरात बाबासाहेबांचे विचार मानणारे अनुयायी समाज प्रबोधनाचे कार्य करत असल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला। रावेरमधील आंबेडकर पुतळ्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती। या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले। विशेषतः बौद्ध समाजाने जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या जयंती उत्सवाच्या आयोजनात समितीचे अध्यक्ष जगदीश धेटे यांच्यासह बाळू शिरतुरे, दीपक नगरे, प्रकाश महाले, राजेंद्र अटकाळे, दिलीप कांबळे, योगेश गजरे, पंकज वाल्ह, दीपक तायडे आदी सदस्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। कार्यक्रमाला माजी आमदार शिरीषदादा चौधरी, पद्माकर महाजन, संजय तायडे, संगीता भास्कर महाजन, दारा मोहम्मद, संदीप डॉक्टर, डी वाणी, धुमा तायडे, सावन भाऊ, हरीश गणवाणी, महमूद शेख, राजू भाऊ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। एकूणच रावेर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती सामाजिक एकता, बंधुभाव आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली। बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। अनवार अली की रिपोर्ट। सर्व बौद्ध बांधवांना सूचित करण्यात येते की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्सवाने रावेर शहरामध्ये आपण साजरी करतो आहेत। तरी सर्व रावेर शहरातील बौद्ध बांधवांना रावेर जयंती समितीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देण्यात येत आहे। तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण महाराष्ट्र असो, पूर्ण देशात, जगामधील सर्व मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे। तरी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच एकूण 142 देशांमध्ये यांची जयंती मोठ्या धूमधामाने साजरी करण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती ज्यावेळेस रावेर शहरात झाली, रावेर शहरामध्ये झाली होती, त्यावेळेस हा निर्णय बाबासाहेबांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा बॅनर लावायचे आणि त्या कार्याचं त्यामध्ये लिहायचं आणि आपले बॅनर लावायचे नाही। आपण महाराष्ट्रभर बघतो आहोत भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांची जयंती महाराष्ट्रभर जी बॅनर लावल्या जाते ती अनेक पक्षांच्या वतीनं बॅनर लावल्या जाते आणि स्वतःचे फोटो त्याच्यामध्ये लावले जाते। ही बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती ही विचाराधीन असली पाहिजे, विचारांनी प्रवर्तित असली पाहिजे। आज भारतातच नव्हे तर जगामध्ये 152 राष्ट्रामध्ये आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे। भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी, अनेक क्षेत्रामध्ये ही जयंती साजरी होत आहे। एकाही महापुरुषांची जयंती ही जगामध्ये साजरी होत असताना आपल्याला दिसत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान देऊन या देशातील सर्व जनतेला न्याय दिलेला आहे। आम्ही आज बघतोय, आज संविधानाच्या आधारावर आम्ही ज्या गुलामीत आमचा जन्म झाला, ज्या गुलामीतून पहिली पिढी निर्माण झालेली आहे, ते चित्र आमच्या डोळ्यासमोर आहे। आम्ही चांगले कपडे घालून आज 135व्या जयंतीमध्ये जयंती उत्सव समितीच्या वतीनं ही जयंती साजरी करत आहोत आणि या पद्धतीने तैलचित्र लावलेले आहेत। ज्या पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं त्या समाजामध्ये नुसतं बौद्ध बांधवांनाच त्याचा उल्लेख नसावा तर या तालुक्यातील संपूर्ण समाज व्यवस्थेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळावे
या दृष्टिकोनातून जयंती उत्सव समितीच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला. मी जयंती उत्सव समितीचा आभारी असेल. याचं कारण त्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तमाम भारतीयांना या राष्ट्रीय उत्सवाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी वंदन करतो. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी जयंती आहे ही 252 देशामध्ये साजरी होत आहे आणि अमेरिकेसारख्या देशाने उद्या दिनांक 14 एप्रिलला अमेरिकेमध्ये समानता दिवस साजरा केलेला आहे आणि संपूर्ण अमेरिकेमध्ये शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे. तसेच ब्रिटनमध्ये सुद्धा शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतापुरतेच मर्यादित राहिलेले नसून एक जागतिक पातळीवरचं महापुरुषाचं नेतृत्व झालेलं आहे आणि अशा महापुरुषाचे आम्ही पाईक आहोत. याचाच आम्ही धन्य मानतो. पुनश्च एकदा सर्व भारतीयांना या राष्ट्रीय सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.